आपल्या या पंतवाद आणि संतवाद आणि आता परत या धर्मात आणि धर्माच्या कार्यात राजकारण आल्यामुळं आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान व्हायला लागलं। प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघा लागलाय। इकडे सगळ्या दर्डीवर हात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला लागले, परंतु शेजाऱ्याच्या घरावर ज्यावेळी आग लागते, गल्लीतल्या पहिल्या घराला ज्यावेळी आग लागते, त्यावेळी गल्लीतले सगळे सहभागी झाले तरच ती आग विझवला तर तुमच्या घरापर्यंत ती आग येणार नाही। अजून माझं घर लांब आहे म्हणून बघत जर बसलो तर ते चालणार नाही। हेच आपल्या समाजाची आज अवस्था झाली। 743 गावचं अधिनेतृत्व करणार आपलं नांदणी मठ आणि त्या नांदणी मठाला 400 वर्षाची परंपरा आहे हत्ती सांभाळण्याची, पण या मूर्ख सरकारला, त्या आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना, किती आमच्याकडे पण न्यायाधीश आहेत पण आमच्या न्यायाधीशांनी कधी कुणावर अन्याय केला नाही, पण ह्या पैसेवाल्यांच्या आहारी जाऊन आपली शपथ तरी या सरकारवाल्यांनी आणि या प्रशासन, मग ते पोलीस असू दे किंवा न्यायालय असू दे, यांनी आपली शपथ तर लक्षात ठेवायला पाहिजे। सर्वसामान्य लोकांच्या बद्दल एक तुम्ही बाजू घेऊन बोलला तर फार मोठं पाप लागणार नाही, लक्षात ठेवा। पण अखंड एका समाजाला, समाजाच्या धार्मिक परंपरेला आम्ही कुठं तर धक्का लावला। हे प्राणी मित्र म्हणून घेणारे ते कुठलं फोटो काय कुठलं संस्था पेटा, ह्या मूर्खांना अक्कल पाहिजे। रस्त्यावर खुलेआम बकरी कापा लागले, कोंबडी कापा लागले, कत्तलखाने, त्या कत्तलखान्यांना सबसिडी देणार हे सरकार आणि ही प्राणी मात्राची भूमिका, जे पाणी गाळून पिणाऱ्या, पाण्यात सुद्धा जीव असतात म्हणून पाणी गाळून पिणाऱ्या जगातील म्हणतोय मी सर्वश्रेष्ठ अहिंसावादी जैन धर्माच्या लोकांना, जी जैन 34% भारताला सांभाळतात टॅक्स भरून, त्या जैनांच्या लोकांच्या वर, समाजावर एक हत्तीला यांनी व्यवस्थित पाळत नाहीत म्हणून आपल्यावर जो आरोप करून न दिसणाऱ्या जीवांची रक्षा करणाऱ्या जैन धर्मावर हत्ती सांभाळत नाहीत, त्याची व्यवस्थित पालन पोषण करत नाहीत, हे एक त्या माधुरी हत्तीचा विषय नाही, हा आमच्या एक नांदणी मठाचा विषय नाही, हा एक जिनसेन भट्टारक स्वामीजींच्या दुःखाचा विषय नाही, हा आमच्या 743 गावातल्या जैनांचा विषय नाही, हा संपूर्ण भारतातल्या जैन समाजावर लागलेलं लांछन आहे की आम्ही हत्ती सांभाळू शकत नाही। अरे बेट्यानो, माझा स्वभावच असा आहे। मी स्वामीजींना सांगितलं होतं कुठलीही सूचना आली की फक्त 2 तास अगोदर मला कळवा, मी बघतो काय करायचं ते, काय करायचं ते आम्ही बघतो। पिंची कमंडल दिगंबर अवस्था सगळी आम्हाला मान्य, तुम्ही बोट तोडला आम्ही सहन करू, पाय तोडा लागला सहन करू, मुंडकं तोडला तरी पण सहन करू, पण जिवंतपणे आमचं हृदयच जर काढून घेत असाल, आमच्या धर्माच्या तत्वांच्या अस्मितेला जर तुम्ही हात घालत असला तर जैन धर्म आम्हाला सांगतोय शास्त्र शस्त्राच्या रूपात बदलत। मी सांगितलं होतं 1-2 तास अगोदर मला निरोप द्या, काय व्हायचं ते उद्या, काय माझं पण नाव एक
देशाला बलिदान देणाऱ्या भगतसिंगांच्या यादीत नसलं तर निदान धर्माला बलिदान देणाऱ्या एक चंद्रभूष सागर झाला तर काही अडचण नाही, काही मला विकल्प नाही. मी केलो तर एक 2-4 10 गावचं कल्याण करेन, पण त्या मठाला आणि आमच्या धर्माला हजारो गाव आहेत. आज हत्ती नेतील, उद्या आमच्या अधिकार काढून घेतील, उद्या दिगंबर मुनी महाराजांना फिरायचं बंधन करतील, उद्या आपल्या साधूंच्या हातातले मयूरपंख ही लोक काढून घेतील. आणि अजून सुद्धा जर आम्ही हे पंत आणि संतवाद ह्याच्यातच जर आम्ही बसलो तर अवघड आहे. मी बोललो तर वाईट वाटेल, पण मी कुणाच्या बाला भेट नाही, मला काही गरज नाही कुणाची. भाकरी नाही म्हणून मी महाराज झालो नाही. स्वतःच्या खुर्चीसाठी रस्त्यावर उतरणारी ही लोक गेली कुठं? स्वतःच्या राजकारणासाठी रस्त्यावर आणि गल्ली बोळात फिरणारी आणि त्यावेळी कोट्यावधी रुपये वाटणारी लोक गेली कुठं? 1-2 आमच्या नेत्यांनी काम करून चालणार नाही, 1-2 माणसांनी काम करणार नाही. त्यावेळी तुम्हाला सगळा समाज आठवतोय, समाजातली मुलं आठवतात, साधूंचा आशीर्वाद आठवतोय. तुमच्या कार्यासाठी अजैन लोक आणून मारामारी करताय. आणि आता धर्मावर संकट आलं तर घरातनी पांघरून घालून कडी घालून बसताय. तुम्हाला जैन म्हणून घेण्याचा आणि कुठल्याही खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही, तो अधिकारच नाही तुमचा. एका साधूच्या डोळ्यातले पाणी, एक बारका पोरगा दीक्षा घेऊन 743 गावचं सेवा करायचा प्रयत्न करतोय, त्याला आधार द्यायची सुद्धा आमच्यात ताकद नाही. 1-2-4 लोक नेत करा लागल्यात आणि तुम्ही संस्था, मोठ्या मोठ्या संस्था, पैसेवान काय करा. 743 गावांना सांभाळतो, भारताला आम्ही एवढा सगळा टॅक्स भरतोय. हत्ती विकत आणायचा प्रश्न नाही. मी त्या कोणत्या अंबानीला पण सांगतो, ते कोण आदेश दिलाय त्या न्यायाधीशांना पण सांगतो आणि या महाराष्ट्रातल्या सरकारला पण सांगतो, हत्ती नवीन आणायची ताकद आमच्यात, तुमच्यात जेवढे मंत्री आणि तुमच्यात जेवढे आमदार आणि भारतात खासदार आहेत तेवढे हत्ती सांभाळण्याची ताकद आमच्या जैन धर्मात आहे. हत्तीची तुम्ही व्यवस्था आम्हाला सांगू नका. पण लक्षात ठेवा, जगातल्या 1000 महिलांना सांभाळलं म्हणजे आईला सांभाळल्याचं पुण्य लागत नाही. तशी ती आमची हत्तीनी माधुरी बिचारी 40 वर्ष आमच्या जैने तर लोकांची सेवा करत होती. एक काल जन्मलेलं पोरग तिच्या सोंडामध्ये दिलं तर त्याला ती आनंदानं ते सोंडात धरत होती. साधूंना सगळ्यांना नमस्कार करत होती. गोर गरीब अजैन लोकांना आशीर्वाद देत होती. आणि ही लोक आम्ही हत्तीला सांभाळत नाही म्हणून करा लागलेत. मी साधू आहे. माझं आमच्या जैन समाजातील राजकीय नेत्यांना, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अजैन सगळ्या धर्मातील राजकीय नेत्यांना मी साधून एक नम्र निवेदन करतो, विनंती करतो. याच्यामध्ये राजकारण, जातपात सोडून सगळ्यांनी हे नांदणीचं जैनांचं नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर, सांगली आणि उत्तर कर्नाटकावर आलेलं संकट आहे. सगळ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष द्या, प्रामाणिकपणे करा. आज ती हत्ती नेऊ नका म्हणून विनंती करणाऱ्या पोरासने तुम्ही नेऊन तुरुंगात टाका लागला. ती पोरं नाहीत म्हणून त्यांच्या आई बापांना नेऊन टाका लागला. अरे दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करतो, तो जाऊन पाकिस्तान मध्ये राहतो. त्याच्या घरातली भाऊ, त्याच्या घरातल्या बायका माणसं निवांत मुंबईमध्ये फिराले, त्यांना अटक करण असा. आणि आमच्या हत्तीच्या प्रेमाला विरोध करणारी, हत्तीच्या प्रेमापोटी
त्यांच्यावर स्पर्धा, तुम्हाला नुसता निवेदन करणारी पोराज गावणार म्हणून त्यांच्या आई बापांना नेऊन तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये त्रास द्यायला लागलाय। हे भारतीय संविधान आणि भारतातील पूर्वीच्या लोकांनी केलेल्या परंपरेला धक्का लावा लागला। जर त्या मुलांना आणि त्या मुलांच्या आई वडिलांना, तुमच्या पक्षासाठी भांडणं करणाऱ्या लोकांना तुम्ही क्लीन चिट देताय, इथं लाखो करोडो रुपये भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देताय, डान्स बार चालवणाऱ्यांना क्लीन चिट, दारूची दुकानं चालवणाऱ्यांना क्लीन चिट, आणि आपल्या धर्माचा अधिकार मागणाऱ्यांना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मारताय, त्यांच्या आई वडिलांना नेऊन मारताय। मग तुमच्यात जर हिम्मत असेल तर सरकारी प्रोटेक्शन काढून या, मग आमच्या आई वडिलांची सेवा करायला आणि त्यांचं संरक्षण करायला या जैन धर्माच्या मनगटात काय ताकद आहे ते तुम्हाला दाखवतो। सोंग पांघरून करू नका। माझी त्या प्रशासनाला, त्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या मॅडमांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। हा अत्याचार, हा अन्याय कोल्हापूर जिल्ह्याच्या एसपींना माझं निवेदन आहे, हा अन्याय अत्याचार बंद करा। नाहीतर एक दिवस हे 2-4 दिवसात जर नाही थांबलं तर चंद्रपूर सागर महाराज तर जयसिंगपूर मध्ये येतीलच। लिहून ठेवा हे वाक्य, चंद्रपूर सागर महाराज तर जयसिंगपूर मध्ये येतीलच, पण आमच्या नांदणीच्या संरक्षणासाठी समर्पित असणाऱ्या आमच्या युवकांच्यासाठी सांगली कोल्हापुरातला प्रत्येक दिगंबर मुनी महाराज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या संयमाची परीक्षा बघू नका। आणि मग आम्ही जयसिंगपूर मध्ये आलो, आम्ही अहिंसा मार्गानेच जाणार, आम्ही तात्विक मार्गानेच जाणार, पण आम्ही आलो तर अहिंसे पुढं मग हिंसेची ताकद फार वेळ चालणार नाही। आमच्या दिगंबर मुनी महाराजांना शांततेने चातुर्मास करू देत, चातुर्मासातले कुठलेही नियम मोडायला लावू नका, आणि आम्हाला साधूंना जयसिंगपूर पर्यंत आणि नांदणी पर्यंत यायची वेळ येऊ नये याची काळजी जैनेतर सर्व राजकीय नेते, प्रशासनातील माझ्या सर्व भारताच्या सेवेमध्ये असणाऱ्या सांगली कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख, कोल्हापूर जिल्हा अधिकारी साहेब, जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे जे कोणी मॅडम अथवा साहेब असतील, या सगळ्यांना आम्ही जैन समाज नम्रतेपूर्वक, विनयतेपूर्वक आम्ही तुम्हाला निवेदन करतो, हा अत्याचार थांबवा। तुम्ही आमच्या हत्तीला, जिवंत हत्तीला घेऊन गेला, आम्हाला तुम्हाला नुसता तुमच्या गाडीची 2 काचा फुटल्या, तुमच्या 2 माणसांची डोकी फुटली, ज्याला दुरुस्त करायला फार किंमत लागत नाही, पण तुम्ही लाखो जैनांच्या हृदयाला तोडायचं काम केला, आम्हाला किती वाईट वाटत असेल। तुमच्या गाडीच्या 2 काचा फुटल्या, तुम्हाला एवढा इगो हर्ट झाला, आमच्या लाखो लोकांची हृदय तुटली, आमचा इगो हर्ट झाला तर परत सांभाळणं फार कठीण होईल। म्हणून माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे। आणि आज नांदणीच्या स्वामीजींना, नांदणीच्या कमिटीला, मी संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो, माधुरी परत आणण्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण करू। नसेल आज फक्त 2 दिवसात 25 ते 26 हजार जिओचे कार्ड बंद पडले। येणाऱ्या 8 दिवसात जो प्रामाणिक जैन असेल, जो खरोखर अजैन प्राणी मित्र असेल, ज्याच्या हृदयामध्ये प्राण्यांच्या बद्दल दयाभाव असेल, तो या अंबानीच्या पैशाच्या मस्तीला आणि या सरकारच्या दंडोकशाहीला आपल्या कार्यातून उत्तर देईल
आमच्यामुळे तुझ्यावर काय फरक पडणार नाही, पण तू किती लोकांच्या हृदयातून पायात तुझी जागा गेली, ही जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि एक दिगंबर मुनी महाराजांचं वाक्य आहे, अरे सिकंदर राजा, जगाचे सिकंदर राजा जैन मुनींच्या पुढे टिकावं लागला नाही. अरे तुझी तर किंमत फक्त महाराष्ट्रात आणि भारतात आहेस, तू कुठल्या झाडाचा पाला? स्वतःच्या मुलाच्या हट्टाचा बाई तू एवढ्या लोकांच्या हृदयातलं एक स्थान काढून घेतोस, चांगलं नाही. त्या प्राण्याची तळतळ, हजारो या लोकांच्या भावना, लहान लहान मुलं रडत असताना त्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू, या एक एक अश्रूच्या ठेंबाची जर तळतळ लागू नये असे या सरकारला, त्या न्यायाला आणि त्या अंबानीला जर वाटत नसेल, तुम्हाला याची जर भीती असेल, तुम्हाला हे पाप फेडायची भीती असेल, तर तुम्ही ते हत्ती पाठवून द्या. तुम्ही नियम घाला, तुम्ही अटी घाला, आम्ही नव्हे. परवा सन्माननीय विनय कोरेंनी एक सांगितलं, त्या ज्योतिबा क्षेत्राचा हत्ती घेऊन गेला, 2 वर्षात तिथं तो मेला. ज्या ज्योतिबाच्या ट्रस्टींनी 40 वर्ष हत्ती सांभाळा, तो तुमच्या ठिकाणी आल्यावर 2 वर्षात मरत असेल, तर हेच प्रूफ आहे की हत्ती तुम्ही सांभाळायला सक्षम आहे का आम्ही लोक सांभाळायला सक्षम. ह्याच्यापेक्षा वेगळा प्रूफ देण्याची आवश्यकता नाही. म्हणून आमचे हात जोडून विनंती आहे, आमच्या धर्माला न्याय द्या, आमच्या मठाला न्याय द्या. आमच्यावर अन्याय केला तर करा, पण आमच्या हत्तीनीला, ज्या माणसात ती जन्म झाला, ज्या माणसात तिनं आयुष्य काढली, आमच्या जैनांची आज अवस्था अशी झालेली आहे. आम्ही जगाला सांगतोय वृद्धाश्रम बंद करा, आम्ही जगाला सांगतोय वृद्धाश्रम बंद करा, आणि आमची लायकी तुम्ही सांगितला म्हाताऱ्या हत्तीनीला सांभाळायला त्या अंबानीच्या गोट्यात बांधा. आम्ही वृद्धाश्रम बंद करणारे जैन आहोत, आम्ही वृद्धाश्रम चालवणारे नाही. कापायला जाणाऱ्या करोडो गायींना सांभाळणारे आम्ही जैन आहोत. आम्ही आमच्या म्हाताऱ्या हत्तीनीला तुमच्या दारात बांधायसाठी आम्ही 40 वर्ष सांभाळलो नाही. जैन धर्माच्या या दातृत्वाची तुम्ही चेष्टा करू नका, आणि जैन धर्माच्या समाजाच्या संयमाची तुम्ही अंत बघू नका. अन्यथा मग भविष्यात देव जाणे, जे होईल ते होईल. हट्टाला सिकंदर पडला, मातीत मिसळला, तुम्ही हट्टाला पडला, तर एक दिवस तुम्हाला कर्म, धर्म आणि या सगळ्या प्राण्यांचे तळतळ तुम्हाला चुकीच्या ठिकाणी नेईन. आम्ही साधू शाप देत नाही, पण आम्ही साधू भविष्य चुकीचं वागणाऱ्यांचं भविष्य नक्की सांगू शकतो. हे शब्द समजावून घेऊन तुम्ही सगळ्यांनी, समाजातल्या अन्य समाजातल्या लोकांनी एक दिवस लवकरात लवकर तो आणा, नाहीतर एक दिवस तुम्ही सगळी त्या हत्तीनीसाठी येणार आहे की नाही? हात वर करून सांगा दोन्ही. जर कोथळीत येणाऱ्या, कोथळीत असणाऱ्या आज 1,500-2 हजार महिला जर त्या हत्तीण्यासाठी येऊ शकतात, माझ्यासारख्या सामान्य साधूपाशी येणाऱ्या जर एवढ्या महिला, मुलं, पुरुष हजारोच्या संख्येने येऊ शकतात, तर आमच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक साधूंच्या जवळची लोक जर आली तर परत आवरणं कठीण होईल. ही धमकी नव्हे, ही विनंती आहे. आणि कुठलंही प्रशासनाचं आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून ही सूचना आहे. शेवटी ॲज यू लाईक, आय डोंट नो एवढीच भावना करतो. आणि इथं असणाऱ्या आणि जिथं जिथं पर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत सर्व लोकांनी ज्या दिवशी दिगंबर मुनी महाराजांचं विहार नांदणी
अथवा जयसिंगपूरच्या दिशेनं होईल त्या दिवशी तुम्हाला सूचना देण्याची गरज नको, तुम्हाला आव्हान करण्याची गरज नाही. तुम्ही लाखोच्या संख्येनं तिथे यायचं आणि मग आमच्या माधुरीला न्यायला जसं 4 दिवस दारूच्या अड्ड्यावर या लोकांचा तळ होता, तसं आमची माधुरी परत आल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या समोर उठणार नाही. आणि ते सांभाळायचं तुम्हाला फार कठीण होईल. अहो, हे नुसतं आमचे संगीतकार असे पंचकल्याण पूजे संगीतावर नुसतं आवाज काढलं तर आमचे हत्ती नाचत होते हजारो लोकांच्या मध्ये. साधूंच्या पुढे नमस्तू कर म्हटलं तर आवाज काढून नमस्तू करत होते. माणसांना जेवढी अक्कल नाही तेवढी अक्कल या प्राण्यांना होती आहे. आणि अशा साधूंच्या घरातली लोक मेली तर साधूंना रडू येत नाही, पण एक हत्तीसाठी सगळ्या साधूंच्या डोळ्यात पाणी यायला लागले ह्याची तर जाणीव त्या अंबानीला आणि या सरकारला असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी संपूर्ण जैनेतर सर्व श्रावक श्राविकांना एवढंच निवेदन, एवढीच विनंती करतो, आम्ही नुसता प्राणी मित्र म्हणून चालणार नाही, आम्ही केवळ अहिंसावादी म्हणून चालणार नाही. आमचा जैन धर्म अन्याय करणाऱ्यांच्या पेक्षा अन्याय सहन करणारा महापापी असतो म्हणून सांगितलंय. आणि आपल्याला पापी व्हायचं नाही, पापाला गाठणारे आम्ही जैन आहोत, आम्हाला चालणार नाही. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून आज पार्श्वनाथ भगवंतांच्या मोक्ष कल्याणकाच्या दिवशी त्यांनी 8 कर्माचा नाश करून मोक्षाला गेलेल्या पार्श्वनाथ भगवंतांच्या मोक्ष कल्याणक दिवशी आपण माधुरीला त्या वनतारा कर्माच्या त्या जंगलातून परत आपल्या नांदणीच्या मोक्ष स्थानावर आणण्यासाठी आणि त्या नांदणीच्या माधुरीला मुक्त करण्याचा संकल्प आजच्या दिवशी आज आपण करूया. हीच खरी आपल्याला मोक्ष कल्याणकाची भगवान पार्श्वनाथांना पूजा केलेलीची सार्थकता होईल. एवढंच सांगून आजच्या प्रवचनाचा वेळ, मी प्रवचन रोज ऐकतोय पण ही गरज होती म्हणून आज शब्दाची मुकुट सप्तमी करण्यापेक्षा संकल्पाची मुकुट सप्तमी करूया. आणि माझ्या घड्याळात 5:35 झाले आणि मी माझं कधी वचन बिघडून देत नाही. म्हणून या ठिकाणी नांदणी निषेधिका ते कोल्हापूर जिल्हाधिकारी ऑफिस पर्यंत येणाऱ्या रविवारी 3 ऑगस्ट 2025 सकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी नांदणी निषेधिका ते कोल्हापूर जिल्हाधिकारी, कुठल्या नेत्यानं काढलाय बघू नका, हे धर्माचं आहे समजून सगळीजण सहभागी व्हा. आज तारीख 31 आहे. किती आहे? 1 आणि 2 अजून 2 दिवस आहेत. त्या 3 तारखेच्या पदयात्रेमध्ये चंद्रप्रभू सागर महाराज उपस्थित होऊ नयेत, दिगंबर मुनी महाराज उपस्थित होऊ नयेत असं जर वाटत असेल तर 3 तारखेच्या पहाटेच्या आत निर्णय घ्यावा. अन्यथा आज श्रावकांनी घेतलेल्या निर्णयामध्ये मी चंद्रपूर सागर महाराज सुद्धा उपस्थित व्हायला मी माग पुढे बघणार नाही.
आणि मी सुद्धा वेळ पडला तर कोल्हापूर जिल्हाधिकार्यालयापर्यंत मी सुद्धा श्रावकांच्या पदयात्रेत एक साधू म्हणून नव्हे तर एक जैन समाजाचा सैनिक म्हणून त्या याचं सेनापती म्हणून नेतृत्व करायला मी सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही। आणि माझ्यात किती स्टॅमिना आहे ते सगळ्यांनी बघितलेलं आहे, म्हणून मी चॅलेंज देत नाही पण विनंती करतो आणि सगळ्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या किमान कोल्हापुराच्या जवळ असणाऱ्या सर्व साधूंना सुद्धा मी आवाहन करतो की या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये आपणही सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या धर्माला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा। सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः, सबको क्षमा सबसे क्षमा।